हॅलो, बघा आज मी तुम्हाला अशी भरल्या वांग्याची मसाल्याची भाजी बनवून दाखवणार आहे। बघा किती छान बनली, त्याच्यासोबत किती छान गरम गरम चपाती, गाजरं, कांदा आणि लिंबू। तुम्ही बघा किती छान बनवली आहे मी भाजी। आता याची रेसिपी मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते, तुम्ही बघून मला सांगा की ही भाजी कशी बनली आहे। हॅलो, नमस्कार, निमास किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला इथं भरलं वांगे मसाल्याचं वांगं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी काय काय घेतले। इथं 2 कांदे घेतलेत, हे थोडं खोबरं घेतलंय, लसूण अद्रक आहे, कोथिंबीर बघा, थोडीशी चिंच घेतली आणि 1 टमाटर। आता तुम्ही मसाले बघा। मसाल्यामध्ये हळद, हा गोडा मसाला आहे, हा गरम मसाला आहे, मिरची पावडर आहे आणि हा मटन मसाला आहे थोडासा, आणि हा कांदा लसूण मसाला आहे। आता बघा हे कांदे घेतले होते मी, ते 2 कांदे कापून घेतलेत, हे खोबरं किसून घेतलं आणि हा मसाले इथं मी थोडे धने, खसखस, इथं खसखस आहे, तीळ आहे, लवंग घेतले, 1 लवंग घेतली, 2 मिरे घेतलेत आणि थोडेसे दालचिनी, 1 इलायची घेतली आणि थोडेसे चक्री फूल घेतले आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे। आता आपण हे खोबरं, कांदा आणि हा मसाला भाजून घेऊ। कढई ठेवली तापायला, आपण आता हा कांदा भाजून घेऊ। कांदा फक्त आपल्याला थोडासा लालसर होईस्तरच गुलाबी रंगापर्यंत भाजायचा आहे, जास्त काळा नाही करायचा आहे। कांदा भाजून झाला आहे, त्याच्यातच आपण हे लसूण आणि अद्रक थोडंसं टाकून देऊ आणि हे भाजून काढून घेऊ आणि खोबरं भाजून घेऊ। बघा आता खोबरं टाकले भाजायला, त्याच्यात थोडंसं तेल टाकते, खोबरं भाजून घेऊ। आता हे सगळे मसाले भाजून घेऊ। आता हे सगळं भाजून घेतलेलं मिक्सरमध्ये वाटून घेऊ। हे धने ते सगळं टाकून घेतलं आहे त्याच्यात। आता हे थोडी कोथिंबीर आहे, हे कोथिंबीर पण या मसाल्यामध्ये वाटून घ्यायची। आता मसाला आपण मिक्सरमधून काढून घेऊ। बघा आता हे वांगं मी तुम्हाला कापून दाखवते। याच्या 4 फोडी करायच्या आणि हे असं बघायचं बघा, किडकं काय असलं, आळ्या वगैरे पाहायचं त्याच्यात, चांगलं दिसतात का, छान आहे, चांगलं मस्त कापून झाले वांगं। आता हे अशा प्रकारे मी सगळे इथं वांगे कापून घेतलेत। आता आपण याच्यात मसाला भरू। हा मसाला वाटून झाला आहे सगळा, त्याच्यामध्ये आता हे जे मसाले आहेत हे सगळे मसाले याच्यात टाकून घेऊ। हा शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊ आणि आता हे सगळं वांग्यातलं पाणी काढून मसाला भरून घेऊ। आता हा सगळा मसाला मिक्स केला आहे, मिक्स करायचा आहे। याच्यात आपण तेल पण टाकून घेऊ थोडं। बघा आता चांगला मसाला भरून घेतला आहे वांग्यामध्ये। हे इकडं चिंचेचं आपण कोळ काढून घेतला आहे, हे 1 टमाटर आहे आणि थोडी बारीक कोथिंबीर कापून घेतली। आता इकडे कढई ठेवली तापायला, कढईत तेल टाकलं, आता जिरे टाकू। बघा तेल चांगलं तापले, आता जिरे टाकू। जिरे चांगले तडतडलेत, टमाटर सोडून जिरं सोडलं। आता हे वांगे आणि मसाला सगळा सोडून दे। याला भाजीला ना थोडंसं तेल जरा जास्तच टाकायचं। बघा ते मस्त कलर आला आहे भाजीला वांग्याच्या। अशी मसाल्याची भाजी तुम्ही एकदा कराल ना, बघा किती छान लागते, करून बघा। आणि याच्यामध्ये आता हा चिंचेचा कोळ सोडायचा। वाह, काय मस्त जबरदस्त रंग आला आहे। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकू आणि याला थोडं 10-15 मिनटं शिजून देऊ। बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती छान भाजी झालेली आहे। आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर मी टाकलेलीच आहे आधी, पण बघा अजून किती छान भाजी झाली। बघा किती छान भाजी झालेली आहे। बघा मस्त अशी तुम्ही मसाल्याची भाजी एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। बघा त्याच्यासोबत मस्त गरम गरम चपाती, थोडी गाजरं, कांदा आणि लिंबू। बघा किती छान बनलं जेवण, मस्त। या खायला, कमेंट करून मला कळवा कसं बनलं आहे, काय बनलं आहे
आणि मला लाईक करा. बाय.